संसार सोडला, देवाला त्याच्या चरणांवरती वाहिला, मग तो काय आपल्यासाठी करेल? अहो तो काय नाही करणार, धावे चाले मागे मागे, भक्ताच्या मागे पुढे धावत राहतो. अहो वेडा येतो भक्ताकरिता, देव भावाचा भोकेला वेडा येतो भक्तांकरिता, काही करू शकतो भक्तांकरिता. सुक्या पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी देणारा देवच आहे. एकदा का त्याच्यावरती अर्पण झालो ना, मग बाकी आपल्याला बाकीची काळजी करायची गरज नाही. सुख दुःख साह्यांगे, सुख दुःखामध्ये सहभागी होतो. जगाचं सांगू का, हे जग आहे ना, सुखामध्ये परकी माणसं सुद्धा आपली असल्यासारखी वागतात. महिला मंडळ, सुखात परकी माणसं सुद्धा आपली असल्यासारखी वागतात, आणि दुःखामध्ये आपली माणसं सुद्धा परक्यासारखी वागू लागतात. ही जगाची रीत आहे. पण भगवान परमात्मा तसा नाही. अरे सुख दुःखामध्ये तो आपल्या समान आहे, सोबत आहे, भक्तांच्या सानिध्यात आहे, मागे पुढे उभा राही संभाळीत, आलिया अघात निवाराया, तो आहे ना तत्पर. अंतकरणातून त्याच्या भक्तीवरती विश्वास ठेवा. आजही काही लोक मानत नाही. अहो काही लोक देवाला जाणतच नाही, देवाचं अस्तित्व मानायला तयार होत नाही. कदाचित देवाचं अस्तित्व त्यांनी मान्य केलं नाही, म्हणूनच आज खऱ्या अर्थानं जगामध्ये स्त्री बलात्कारासारखे, स्त्री भ्रूण हत्येसारखी पाप घडली जातात. कदाचित आजही काही लोक देवाचं अस्तित्व जाणत नाही, म्हणून की काय समाजामध्ये गोमातेची कत्तलखान्यामध्ये कत्तल केली जाते. देवाचं अस्तित्व काहींना कळालं नाही, म्हणून की काय समाजामध्ये आई बापासाठी वेगळे वृद्धाश्रम बांधले जात आहेत. खऱ्या अर्थानं मला मुद्दामून सांगावंसं वाटतं, आज परमार्थ कुठल्या क्षेत्रात, कुठल्या योगानं, कुठल्या दृष्टिकोनानं आपण पाहतोय. फक्त डोळ्यानं देव पाहिला म्हणजे संपलं का? अरे नाही रे, देवाला जाणण्याची गरज आहे, आणि तो देव तुमच्या आमच्यामध्ये बसलेला आहे, पण काही नकळत नाही. अरे दशक्रिया विधी असेल, वर्ष श्राद्ध असेल, आपण अधिक प्रमाणात जात असतो. लोक रडतात, आई बाप गेल्यानंतर रडतात, फार रडतात. माझी आई गेली, माझे वडील गेले. कदाचित आहे तोपर्यंत त्यांना जाणून घेण्याची जर आपल्याकडे खरी अर्थानं ताकद असेल, आहे तोपर्यंत त्यांना समजून घ्या, आहे तोपर्यंत भिलवून घ्या. 48 वर्ष झाली आहेत आज सप्ताहाची. 48 एवढं सोपं आहे का हो? एवढं मोठं तप. आज ही लाइटिंग, आज हे डेकोरेशन, आज ही सिस्टीम, आज हे नियोजन, आज सगळं काही सुंदर दिसतं, पण 48 वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर एवढी जागा, एवढी सिस्टीम, एवढं नियोजन, एवढी डेकोरेशन, एवढी लाइटिंग होती का आजोबा? काहीच नव्हतं. पण तरी तुम्ही परमार्थ उभा केला, तरी तुम्ही कीर्तन सुरू केलं, तरी तुम्ही भजन केलं, त्या काळात केलं. या लोकांसाठी टाळी वाजवा. आज आम्ही यावं, आम्ही म्हणावं, हे आम्ही केलं, ही आमची ताकद आहे, अजिबात नाही. मी का सांगते त्याचं कारण लक्षात ठेवा, की यांना मान दिल्याशिवाय आपण परमार्थ पूर्ण करू शकत नाही. तुम्ही देवाच्या पाया पडताना ह्यांचा धिक्कार करत असताल तर उपयोग नाही. पंढरपूरची वारी करताल आणि ह्या पांडुरंगाला जर तुम्ही लाथाडून घराच्या बाहेर काढत असताल तर उपयोग नाही. अनेक वेळा कीर्तनाच्या माध्यमातून ऐकायला मिळतं, पण मी तो विषय नाही सांगणार. मी थोडा वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. नात्यांची जाणीव कुठेतरी आज आपल्याला झाली पाहिजे, तर आमचा परमार्थ खरा पूर्णत्वाला जाईल. अरे तुमच्या आमच्या नात्यांमध्येला वाद जर संपत नसेल, जावाचं जावाशी, भावाचं भावाशी, गावाचं गावाशी जर चांगल्या पद्धतीनं जुळत नसेल, तर किती मोठा परमार्थ केला तरी तो पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. तुमच्या आमच्यामधलं वैर्य संपावं, तुमच्या आमच्यामधला भेद संपावा, आणि मग परमार्थ करावा. त्या एकोप्यानं केलेल्या भजनाला खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा आनंद आहे. एकोप्यानं संत सुद्धा आपल्या याच वादासाठी, अरे कशाला एकमेकांशी भांडता आणि कशाला एकमेकांशी वाद करता, अरे कुणाचा राग धरता आणि कुणाची निंदा करता. जे आपण मिळवलं ते आपल्या कर्मानं मिळवलं, आपण जाणार ते आपल्या कर्मानंच जाणार आहे. त्यामुळे वाद घालण्यामध्ये अर्थ नाही. खरं सांगू का, आज मी ज्या स्थानावरती उभी आहे महाराज, जग नाही विचारत मला खाल्लंय का नाही खाल्लं. रोज 2-2, 3-3 कार्यक्रम सुरू आहे. आम्ही आलो त्यावेळी दादांनी पाहिलं, पाय सुजले होते आमचे. मी का सांगते त्याचं कारण लक्षात घ्या.
आज ही एवढी चांगल्या पद्धतीने गुणीजन वर्ग इथपर्यंत उपस्थित आहे. 2-2, 3-3 कार्यक्रम आहेत. जग नाही विचारत खाल्लंय का नाही खाल्लं, पण दिवसातून 10 वेळा जिचा फोन येतो ना ती आई आहे माझी, जी एकच विचारते, येत आहे जेवलीस का. 10 वेळा फोन करते मला, 10 वेळा. आता कीर्तन संपलं फोन येईल, येत आहे कीर्तन झालं का, जेवण केलं का, जेवल्याशिवाय उभे राहू नको. एखाद्या दिवशी वैताग येतो, काय गाई सारखं जेवलीस का जेवलीस का जेवलीस का. अगं खाते ना मी, जेवते ना मी, आहे ना काळजी. पण ज्या दिवशी फोन नाही ना येत महाराज, त्या दिवशी मात्र कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. अख्खं जग माझ्या सोबत आहे, पण आज माझ्या आईचा फोन नाही आला. इथं सासूरवाशिने लेकी बसलेले आहेत. गावची यात्रा आली, गावचा सप्ताह आला की सासूरवाशिने लेकी माहेरी येतात, माहेरी येतात. पण माहेरी येताना सासूरवाशिने लेकीला माहेरातल्या भाकरीची अपेक्षा नसते. ताई, सासूरवाशिनी लेक माहेरात येते, तिला साडी चोळीची अपेक्षा आहे का? त्या सासूरवाशिनी लेकीला माहेरातल्या भाकरीची अपेक्षा नाही, साडी चोळीची अपेक्षा नाही. त्या सासूरवाशिनी लेकीला एकच वाटतं, माझ्या माहेरात गेले ना, घरात स्वयंपाक बनवणारी प्रेमळ माझी आई, अंधारात वाट बघणारा माझा बाप मला दिसला पाहिजे, बस एवढीच अपेक्षा आहे तिची. कारण आहे तोपर्यंत, गेल्यानंतर कोण विचारणार आहे कोणाला, सांगा ना. माहेरात आई जिवंत आहे तोपर्यंत तुमचे लाड आहेत ना, बाप जिवंत आहे तोपर्यंतच तुम्हाला फोन आहे ना. आई बाप गेले, माहेरचं प्रेम संपलं जात. नाही नाही, माहेर तसं जिवंतच राहत, पण थोडा फरक पडतो. उदाहरणार्थ सांगून जाते, थोडा जुना काळ होता. पोरीला सांगण्यात आलं, ए ताई, ए दीदी, तुझी आई आजारी आहे, लवकरात लवकर तुला भेटायला बोलावलंय, शेवटची घटका, शेवटची वेळ आहे तिची, लवकरात लवकर जा. पोरीनं हातातलं काम सोडावं, शेतातून धावत पळत आली. हातापायावरती पाणी घेते ना घेते, पोरगी आईला भेटायला निघाली. माझी आई आजारी आहे. डोळे भरून आले तिचे. काहीतरी खायला न्यावं, काय न्यावं, गरीब परिस्थिती पोरीची. पोरीनं टोपल्यातली एक भाकर घेतली, त्या भाकरीवरती चटणी बांधली आणि एक भाकर आईला पोरगी त्या पिशवीमध्ये बांधून घेऊन जाते. माहेरची एसटी दिसली, माहेरची एसटी, ती एसटी मध्ये बसली आणि माहेरच्या एसटी स्टँड वरती पोरगी उतरली. आणि एसटी स्टँड वरती जशी उतरली, रस्त्यावरती आली, पोरीच्या लक्षात आलं पायातली चप्पल माझी एसटीत राहिली. विचार नाही केला स्वतःच्या शरीराचा. आहे त्या काट्याकुट्यामध्ये पोरगी माहेरापर्यंत पोचली आणि माहेरच्या अंगणामध्ये उभी राहिली आणि पोरीनं अंगणातून आवाज दिला, आई, ए आई, आई बघ मी आली आहे ग आई. हे आई, तुझी दीदी आली, आई तुझी छकुली आली आहे ग बघ. ए आई, तुझी ताई आली आहे ग. अगं प्रत्येक वेळी जसं भाकरीचा तुकडा घेऊन येते ना आई, आज नाही का येणार ग आई. आई मी आली आहे बघ. जसं आता म्हाताऱ्या आजारी असलेल्या अंथरुणावरती झोपलेल्या आईच्या कानावरती पोरीचा आवाज गेला. आश्चर्य वाटावं, 4 दिवस आईनं काही भाकरीचा तुकडा खाल्ला नाही, पण लेकीचा आवाज जसा आईच्या कानावरती पडला ना, त्याच दिवशी आई उभी राहिली. अरे कोणीतरी बघा रे, माझी ताई आली, माझी ताई आवाज देते, कोणीतरी बघा ना. कोणी गेले नाही. आईनं टोपल्यातल्या भाकरीचा तुकडा घेतला
तांब्याभर पाणी घेतलं आणि दारात उभ्या असणाऱ्या पोरीच्या डोक्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. गळ्यात पडली, ढसढसा मायले की रडू लागल्या. पोराच्या पोटातली भूक आणि अंतःकरणातलं दुःख जिला कळतं तिला आई म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कधी माहेरी जा आजी. आज कुणी तुम्हाला म्हणावं हो आजी येतं का तुमच्या माहेरात? आजीनं उत्तर द्यावं हे ताई अगं माहेरात आजही जावं असं वाटतं पण जाऊ कुणासाठी? माहेरात ना माझी आई राहिली ना माझा बाप. जाऊ कुणासाठी? अरे पोरगी आईच्या गळ्यात पडली ढसढसा रडू लागली. बापाच्या गळ्यात पडली ढसढसा रडू लागली. खरं सांगू बापाला पोरीला दुःख सांगायची गरज नाही पडत. सासरी काय चाललं हे न सांगता बापाला कळतं. उगाच नाही त्याला बाप म्हणत. अरे घरातल्या सगळ्यांच्या अंतःकरणातलं दुःख ज्याला कळतं तो बाप आहे. त्याला सांगावं नाही लागत माझ्या ताईला काय दुःख आहे, माझ्या दादाला काय दुःख आहे. आज इथं बसलेला बाप एवढा साधा दिसतो पण त्याच्या अंतःकरणातला विचारांचा ठाव कुणीच घेऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं दिसाड दिस गेले थोडे सुके थोडे ओले मुक्या काळजाची आग आज आभाळाला बोली. लेकवडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. लेकवडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. असो माहेर सासर पांग बापाचे फेडते. बापाचं पांग कोण फेडतं? असो माहेर सासर पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले. तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळली. पोरीच्या अंतःकरणात दुःख बापाला कळतं, आईला कळतं. आईला भेटण्यासाठी पोरगी आलेली निघून गेली. 4 दिवसांनी फोन आला तुझी आई वारली. आता आई वारल्यानंतर ज्या वेळी पोरगी माहेरी येऊ लागली ना, मी सांगतेय काही नीट ध्यानात घ्या. आता माहेरी आई नसताना पोरगी आली, नंतर पोरगी आली. दरवेळी सारखी तुळशी वृंदावनाच्या शेजारी उभी राहिली आणि जसा आवाज द्यायची ना तसा पोरीनं आजही आवाज दिला. ए दादा, ए दादा, मी आली बघ, तुझी ताई आली आहे. अरे दीदी आली आहे तुझी. हे दादा मी आली. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, पण आज मात्र घरातून भाकरीचा तुकडा घेऊन मात्र आई येताना दिसली. पोरीनं अंतःकरणातून त्या तुळशी वृंदावनाच्या मोठ्यावरती डोकं ठेवावं, ढसढसा रडावं. आज माझी आई असती ना, अरे कुठल्याही अवस्थेत असू द्या, ती म्हातारी आई असू द्या,
पण माझ्यासाठी भाकरीचा तुकडा घेऊन आली असती. जगामध्ये त्यांच्यासारखं प्रेम दुसरं कुणी करू शकत नाही. मला वाटतं निश्चितच या नात्यातलं जर महत्व कळालं तर परमार्थ पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. जगातला देव कळाला नाही बापातला देव कळत नाही तर त्याला माणूस म्हणत नाही. जगातलाही देव कळावा, आई बापातलाही देव कळावा, निसर्गातलाही देव कळावा. अहो वैष्णव तर त्याला म्हणतात इतरांचं दुःख ज्याला कळतं. वैष्णव जन तो काही ये जे पीड पराई जाने रे, पर दुखी अपमान करे कोई, पर दुखी अपमान करे कोई, मन अभिमान ना आए रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ पराई जाने रे. खऱ्या अर्थाने माझी विनंती आहे, इथे तरुण वर्ग सुद्धा आहे, स्त्री आहेत आणि मुली सुद्धा आहेत. माझी विनंती, मी एक लेक आहे ना, एक मुलगी आहे म्हणून सांगते बरं का. माझ्या ताईंना मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून हेच मार्गदर्शन करत राहीन. जगात तुम्ही धन कमवताल नाही कमवताल माहीत नाही, पद कमवताल नाही कमवताल, अरे नाही अधिक धन प्राप्त करता आलं, नाही अधिक ज्ञान प्राप्त करता आलं, नाही अधिक पद प्राप्त करता आलं, नाही अधिक सौंदर्य प्राप्त करता आलं, हरकत नाही. पण असं कर्म कधी जीवनात करू नका ज्यांना आपल्या आई बापाची मान खाली जाईल. पिक्चर मधले हिरो हिरोईन आदर्श बनवतायत. व्हॉट्सअपच्या डीपीला स्टेटसला पिक्चर मधले हिरो हिरोईन आहेत. अरे ज्या दिवशी शेतात कष्ट करणारा बाप आणि आपल्यासाठी झिजणारी आई ज्या दिवशी आपला आदर्श बनेल ना, त्या दिवशी परमार्थ पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. एक मोठा हिरो एका पोराचा आदर्श होता. नाही नाही, तुम्ही कोणालाही आदर्श बनवा, त्यात काही माझं हे नाही. पण फोटो लावलेला मोठा, म्हटलं दादा कोण आहेत रे हे? म्हटले ताई माझे गॉड फादर आहेत, माझे आयडॉल आहेत, आदर्श आधारस्तंभ. अरे म्हणलं वेड्या, यांना गॉड फादर म्हणण्यापेक्षा तुझ्या फादरलाच गॉड म्हणून सेवा केली असती तर विटेवरचा पांडुरंग परमात्मा तुझ्यासाठी धावत आला असता. कुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, ही ताकद खऱ्या अर्थानं त्यांची आहे. आणि मी नाही सांगत, हे ज्ञानोबाराय सांगतात. सकल तीर्थाची अधुरे जी एका माता पितरे तया सेवे सिकिर शरीरे लोन की जे. अशी सेवा खऱ्या अर्थानं भगवंताची सुद्धा, आई वडिलांची सुद्धा, निसर्गाची सुद्धा करता आली पाहिजे. पण त्याकरिता सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चिंतन. कारण चिंतनाशिवाय हे मन एकाग्र येऊ शकत नाही. पोटासाठी भोजन आणि मनासाठी भजन. त्यामुळे सर्वांना भजन करायचंय आणि नंतर भोजन करायचंय. सर्वांनी दोन्ही हाताने टाळी. वा 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 वा, हात वर येत आहेत, हळूहळू हळूहळू वर येत आहेत. आणि रखो माई ही नादीवादी आनंद वाटला. मी म्हटलं आता बॉम्ब पडतोय का काय डोक्यावरून. ते म्हटले थांबा जाग्यावर, हे दचकतंय ना. पण खरं तर आनंद वाटला. महाराज ही ताकद माझी नाही बरं का. हा जो काही सन्मान आहे माझा नाही, आणि असं मनात येऊही देऊ नका. हा माझा सन्मान नाहीये.
महाराज अशा एकही कीर्तन नाही, किंबहुना एकही अशी सेवा नाही ज्या सेवेमध्ये मी म्हणेल माझा सन्मान आहे. नाही नाही, हा त्या संत विचारांचा सन्मान आहे. हा गौरव, हा सत्कार तो संतांचा, त्या संत विचारांचा आहे, ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आज खऱ्या अर्थाने इथपर्यंत बसलेलो आहोत. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची काळा, विचारांची काळा, तुकाराम, तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. जगायला, चालायला, हालायला, बोलायला संतांनी शिकवावं. खऱ्या अर्थानं आज भैरवनाथांच्या जयंतीचा हा उत्सव आहे आणि निश्चित भैरवनाथांचं आपण सर्वांना भजन करायचं आहे. श्री भैरोबादेव म्हणजे आपलं ग्रामदैवत आणि भैरवनाथ क्षेत्रपाल म्हणून आहेत, जे की आपल्या भागाचं, आपल्या गावाचं, आपल्या क्षेत्राचं रक्षण करत असतात. आणि का नाही त्यांचा उत्सव करावा? नक्कीच करावा. का नाही त्यांचं भजन करावं? नक्कीच करावं. एकदा सर्वांनी टाळी वाजवायची. थांबा जरा, तालात वाजवूया. सोनियाचा दिवस आज आला रविवार, सोनियाचा दिवस आज आला रविवार. काळ भैरनाथा तुझा हो तुझे जयकार, काळ भैरनाथा तुझा हो तुझे जयकार. काळ भैरव तुझं हो तुझे जयकार, काळ भैरव टाळी वाजवायचे. सोनियाचा दिवस आज आला रविवार, सोनियाचा दिवस आज आला रविवार. काल भैरनाथा तुझा हो तुझे जयकार, काल भैरनाथा तुझा हो तुझे जयकार. काळ भैरवनाथ तुझं हो तुझे जयकार, काळ भैरवनाथ तुझं हो तुझे जयकार. हो तुझे जयकार, तुझा हो तुझे जयकार. वाह, आनंद वाट. परत आलं का काय? अरे बापरे. चला, आनंद वाटला. अशीच कृपा भैरवनाथांच्या चरणी प्रार्थना, अशीच कृपा आणि असंच रक्षण करत राहा आणि असंच परमार्थ आपल्या क्षेत्रामध्ये वाढवत राहा. संत सांगतात सोडीला संसार माया तयावरी फार. भगवान परमात्मा एकट्याला सोडत नाही. धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे. आणि आपण एकदा त्याचं भजन करत गेलो, त्याचं चिंतन करत गेलो, आपण आपलं काम प्रामाणिकपणानं करत गेलो, तो त्याचं काम चोखपणे करल्याशिवाय राहत नाही. खरी अर्थानं अभंगाच्या 3ऱ्या चरणात याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, घ्यावे घ्यावे नाम, घ्यावे घ्यावे नाम, घ्यावे घ्यावे नाम, घ्यावे घ्यावे नाम. तेसे करणे त्याचे काम, तेसे करणे त्याचे काम, तेसे करणे त्याचे काम, त्याचे काम, त्याचे काम. धावे झाले मागे, धावे झाले मागे, धावे झाले मागे 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 मागे. तेसे करणे त्याचे काम, तेसे करणे काम, तेसे करणे त्याचे काम, त्याचे काम, त्याचे काम. धावे झाले मागे 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 मागे, धावे झाले मागे 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 धावे झाले मागे 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 मागे. वा वा. खरी अर्थानं आपण आपलं काम, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म केल्याशिवाय फलप्राप्तीची इच्छा धरू नका. फळ देणारा तोय, पण कर्म चुकू नका. त्यामुळे कर्म करा, चांगलं कर्म, प्रामाणिक कर्म करा. जे कर्म करताय, तुम्ही एखादी नोकरी करत असाल प्रामाणिकपणानं करा, एखादा व्यवसाय करत असाल प्रामाणिकपणानं करा. जे कोणतं करत असताल ते प्रामाणिकतेनं करणं म्हणजे भगवंताची सेवा केल्यासारखंच, परमार्थ केल्यासारखंच. तुम्ही संसार जरी करत असताल, प्रामाणिकपणानं केलेला संसार सुद्धा परमार्थात रूपांतरित करतो, लक्षात ठेवा. असे त्यामुळे तुम्ही याने घ्यावे नाम, यानं दिलंय ते काम करा, त्याचं चिंतन करा. हरी मुखे म्हणा, हरी
मुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करे. एवढं मोठं पुण्य हरीच्या नामात आहे, त्यामुळे ते हरिभजन तुम्ही चुकू नका. तेसी करणे त्याचे तो त्याचं चोख काम करणारे बरोबर. जो ज्याला त्याला जसं तसं जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर, असं त्याचं कर्म आहे. या ठिकाणी असा असणारा देव आहे. निश्चितच आपण सर्वजण धर्माच्या मंडपाखाली आहोत आणि धर्म तेव्हा टिकला जाईल. आज धर्माचा जोर हाच चाललाय. माणसाच्या वागण्याला, माणसाच्या बोलण्याला, माणसाच्या खाण्याला मर्यादा नाही राहिली. मर्यादेत होता तोपर्यंत धर्म टिकत होता. मर्यादा ओलांडली त्या दिवसापासून आपला धर्म बुडू लागला. आज धर्म खऱ्या अर्थाने टिकवण्याची जबाबदारी आज आपली आहे. धर्म कधी टिकला जाईल? धर्म तेव्हा टिकला जाईल जेव्हा घरात आई आणि गोठ्यात गाई वाचली जाईल, तेव्हाच आपला धर्म टिकला जाईल. लाखोंच्या संख्येनं कत्तलखाने उभे आहेत आपल्या गोमातेला मारण्याकरिता. पण मला वाटतं खऱ्या अर्थानं आज 33 कोटी देवांचा वास जिच्यामध्ये ती गोमाता आहे. आपल्या भागाचा गोवंश म्हणजे खिलार जातीचा. आज किती लोकांच्या दारापुढे खिलार गाई आहे. एक दोन तीन चार पाच सहा घ्या हात खाली. हात नाही वर करायचे. फक्त स्वतःच्या मनाला सांगा की माझ्याजवळ गोमाता आहे म्हणजे माझ्याजवळ 33 कोटी देवांचा वास आहे. अरे दारात गायी असणं म्हणजे दारात लक्ष्मीचा वास असणं. नुसती घरासमोर खिलार गायी असू द्यात, कुठल्या रोगराईचा सुद्धा तिथे वारा नसतो. खरं सांगू का, अंतःकरणापासून जर तुम्ही त्या गोमातेची सेवा केली, त्या गायीला जर तुम्ही रोज स्पर्श करत असताल, खिलार गायीचं वशीन सूर्यकेतू नाडी असते. सूर्यापासून येणारी ऊर्जा तिथे ग्रहण केली जाते आणि त्याला हात लावल्यानंतर ती ऊर्जा आपल्यामध्ये येते. जो माणूस रोज गोमातेच्या वशिंडावरून हात फिरवून गोमातेवरती हात फिरवतो ना, आयुष्यात त्याला बीपी शुगरचा त्रास होत नाही. लक्षात ठेवा. पण रोज, आणि ते पण अंतःकरणानं. वा, एकदा जोरदार टाळी वाजवा बाबा. आहेत ना आजही जुने. अंगाला साबण लावण्यापेक्षा ते शेण लावतात. आम्हाला शी वाटतं, घाण वाटतं, हा ना. गोमूत्र पिला ना खिलार गाईचं, बीपी शुगर सारखा त्रास राहतच नाही. ज्याच्या जीवनामध्ये खिलार गाईचं दूध आहे, दूध, तुम्ही सर्वे, आता मला भेद नाही करायचा, काकस्पर्श झाला नाही तर दशक्रिया विधीला काय आणतात? जर्शी. ते बरे का? कारण माहिती आहे ती किती पवित्र आहे. एखादी आई जर आपल्या बाळाला जन्म देताना वारली तर त्या बाळाला आईच्या जागेवरती दूध देणारी असते ती. किती उपकार आहेत त्या गोमातेचे. पण आज तिची कत्तलखान्यामध्ये होणारी कत्तल पाहवत नाही महाराज. जसं आईचं महत्व सांगितलं तितकंच महत्व आमच्या जीवनात गायीच आहे. आता वेळ कमी आहे म्हणून मी थोडक्यात सांगेन. खरी अर्थानं सातारा हायवेला किकवी म्हणून गाव आहे, जिथे रुक्मिणी खिलार गोशाळा आम्ही सुरू केली. मी सांगितलं असेल, कधी नदी नसेल सांगितलं, तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत, यूट्यूबला नेहाताई भोसले ऑफिशियल या नावानं यूट्यूब चॅनेल आहे. एकदा नक्की आवर्जून बघा काय गायी असते. आज खिलार गाई म्हटलं तर सर्वांनाच माहिती आहे किती दूध मिळतं तिथून. 1 ते 1.5 लिटरचं दूध असतं तिला. म्हणून तर तिचं प्रमाण कमी होत चाललंय ना महाराज. उत्पन्न नाही. इतका स्वार्थी झाला माणूस, इतका स्वार्थी झाला माणूस. अरे दूध कमी पडलं तर गाईला कत्तलखान्यामध्ये पाठवू लागला. एक जण म्हणला ताई तिचं दूध नाही, उत्पन्न नाही, मग कशाला तिची सेवा करायची? अरे म्हणलं वेड्या, दूध नाही, उत्पन्न नाही म्हणून काय झालं? त्या गोमातेचा आशीर्वादच आपल्या जीवनाला तारणारे, एवढं लक्षात ठेव. आणि आनंद वाटतो. मी नेहमी सांगत असते, आज गुजराती मारवाडी लोक आहेत ना, त्यांच्या दुकानात मॉलमध्ये 1-1 रुपया साठवून गोमातेला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि निश्चितच आपल्याही परीनं आपल्याकडून गोमातेसाठी निश्चित प्रयत्न केला गेला पाहिजे, जेणेकरून कत्तलखान्यातली गायी वाचली पाहिजे आणि आपला खिलार गोवंश प्रांत या ठिकाणी टिकला पाहिजे. याकरिता आम्ही खिलार गोशाळा सुरू केली आणि आज त्या गोशाळेच्या माध्यमातून खिलार गाईचं संगोपन केलं जाते. आणि आनंद वाटतो महाराज. हे ज्या ज्या वेळी या लोकांसमोर समाजासमोर आलं, आमच्या श्यामदादांसारखे या ठिकाणी माणूस असेल, काय दातृत्व असावं महाराज. आनंद वाटतो मला सांगायला की ज्यावेळी त्यांना समजलं की आमची गोशाळा आहे आणि त्या गोशाळेचं सर्वे आम्ही पाहत असतो, 1 रुपयाचंही खऱ्या अर्थानं आम्ही म्हणजे सर्व आम्ही स्वतःच्या परीनं करत असतो. मला वाटतं आज समाजातली काही लोक अशी दानशूर आहेत की ज्यांच्याकडून खऱ्या अर्थानं मदतीचा हात येतो. आणि निश्चितच आणखीन आम्हाला
आनंद वाटतो त्या गोमातेची सेवा करण्यासाठी. कारण एवढं सोपं नाही महाराज, लाखोंचा खर्च आहे त्याच्या पाठीमागे. एवढं सोपं नाही. एक गाई दारापुढं असेल तर माणसाला उत्पन्न देणारी गाई सांभाळायला काही वाटत नाही, पण बिना उत्पन्नाची गाई गोमाता सांभाळायची असेल ना, त्यावेळी पाहत किती मोठी जबाबदारी असते. आणि आज ती गोमाता आम्ही तिची सेवा करतोय. खरं तर तीच आमच्याकडून करून घेते. श्यामदादांना कळालं गोमाता आहे आणि खरी अर्थानं अशी अशी गोशाळा आहे. त्यांनी त्यांच्या परीनं स्वतःकडून 2000 रुपयांची मदत गोमातेला गोशाळेला या ठिकाणी केली. एकदा श्यामदादांसाठी जोरदार टाळी वाजवा. खरी अर्थानं आनंद वाटतो. आणि आज ज्यांनी 5 वर्ष साऊ सिस्टीमचं त्या ठिकाणी मानधन स्वीकारलेले, सौजन्य स्वीकारलेले असे असणारे या ठिकाणी सुनील नाना कनसे, आणि यांनी सुद्धा, यांना कल्पनाही नव्हती महाराज, पण जेव्हा कळालं की आमची गोशाळा आहे आणि अशा माध्यमातून गोमातेची सेवा केली जाते, खिलार गायी वाचवल्या जात आहेत आणि त्यांची सेवा केली जाते, काय असावं महाराज दातृत्व या माणसाचं. साऊ सिस्टीमचा तर त्यांनी 5 वर्ष, अंदाजा अशी सिस्टीम द्या, तुम्ही तर आज चांगली दिली, पण अशी सिस्टीम द्या की अजून पुढचे 5 वर्ष यांनी खरी अर्थानं सौजन्य घेतलं पाहिजे. म्हणजे सिस्टीमचं तर सौजन्य त्यांनी दिलंच, पण त्याचबरोबर या ठिकाणी मंडपाचं सौजन्य दिलंच, पण त्याचबरोबर गोमातेकरिता सुद्धा त्यांनी 2000 रुपयांची मदत या ठिकाणी त्यांनी गोशाळेकरिता केली. एकदा सुनील दादांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. सुनील दादा कनसे मनापासून आभार मानते. आनंद वाटतो या ठिकाणी. खऱ्या अर्थानं आज सुंदर अशा पद्धतीनं चाललेला नामयज्ञ या ठिकाणी सौजन्यदाते संपत पोपट रावडे, त्याचबरोबर संजय जयवंत रावडे, त्याचबरोबर या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता ज्यांची मोलाची अशी साथ आहे. आणि एकच दिवस नाही महाराज, तर 12 दिवस खऱ्या अर्थानं हे तप आहे. आणि 12 दिवसांचं खऱ्या अर्थानं तुम्ही एवढा चांगल्या पद्धतीनं साथ करताय, सोपी गोष्ट नाही बरं का. एक दिवस करावं तर माणूस म्हणतो दुसऱ्या दिवशी नको, पण आज 12 दिवसांची सलग अशी साथ तुमची या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून मिळतीये. या ठिकाणी गायक सचिन महाराज मापारी टाळ्या वाजवत राहा जसं जसं नाव घेईल. टाळ्या संपल्या नाही पाहिजेत जोपर्यंत नावं संपत नाही. सचिन महाराज मापारी, राजदीप महाराज आंधळे, देवीदास महाराज बर्डे, बाळासो महाराज करंजुले, प्रदीप महाराज लोटके, त्याचबरोबर आळंदीचे या ठिकाणी आळंदीचे सर्व विद्यार्थी आणि पखवाज वादक या ठिकाणी औदुंबर महाराज गदादे. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण ही सर्व मंडळी आहेत म्हणून आपला सप्ताह त्या ठिकाणी त्या गतीला, त्या स्थानापर्यंत पोहोचतो, एवढं लक्षात ठेवा. आम्हीच करतो असं म्हणू नका. यांच्या सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांची मदत आहे. आज सौजन्यदाते असतील, अन्नदाते असतील, पंगत देणारे असतील, भजन करणारे असतील, अगदी वाढणारे असतील, तरुण वर्गाचं सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवून कौतुक करा. खऱ्या अर्थानं मला आनंद वाटतो महाराज. सप्ताहाची सगळ्यात मोठी धुरा त्यांच्या हातात आहे. आणि जुन्या जाणत्या माणसांना विनंती आहे, त्यांना अडवू नका बरं का. मीठ वाढायला लागले तर वाढू द्यात, कमी जास्त वाढतील, पण खऱ्या अर्थानं ते हातात घेतायत ना, काम हातात घेतायत ना, त्यांना थांबवू नका. त्यांची करण्याची ताकद एवढी मोठी आहे, फक्त तुम्ही त्यांना सपोर्ट करा. आई वडिलांनी मुलांना सपोर्ट करावा. अहो जग बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये, लक्षात ठेवा. परमार्थ काय, परमार्थ सुद्धा खऱ्या अर्थानं ते चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वाला नेऊन दाखवतील. या ठिकाणी आनंद वाटला. आज दोन्ही कन्या म्हणजे सौजन्यदात्यांच्याच कन्या आहेत, सौजन्यदात्यांच्याच कन्या आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा. चोपदार म्हणून उभ्या आहेत महाराज. त्या आहेत तशा स्तब्ध, कीर्तन सुरू झाल्यापासून तशाच आहेत. ना हसल्या, ना रडल्या, ना बोलल्या, ना डोलल्या, ना काहीच नाही. पण खरं सांगू, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता याचा हरीख वाटे देवा. देवाला हेवा वाटावा असं कन्या रत्न आहे. आणि मी सांगितलं मुलीचं काय महत्त्व असतं. ही कन्या खरं तर तिथपर्यंत यावी. अरे त्या बापाचं भाग्य उजळलं ज्याच्या पोटी कन्या जन्माला आली आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या विनेकरीताईंसाठी. विनेकरीताई तुम्ही या ठिकाणी उभ्या राहिलात, काय तिच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तिचं काय कौतुक करायचं. ती कुठे रोज रोज राहते. पण खरं सांगू, एक दिवस सुद्धा, एक दिवसाचं 2 तास सुद्धा राहणं एवढं सोपं नाही बरं का. इथं येऊन बघा मग कळतं या जागेचं महत्त्व किती मोठं आहे. खरी अर्थानं एवढं सोपं कुठलंच सोपं नाही. टाळ घेऊन उभं राहणं सोपं नाही, विना घेऊन उभं राहणं सोपं नाही. हां, म्हणून खरी अर्थानं सर्वांचं मनापासून चोपदार बाबा, दोन्ही चोपदार बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार हसतमुख अलीकडचे इतके हसतमुख. आणि बाबांचं, ह्या चोपदार बाबांचं तर एवढं वय झालं. वा एकदा वा वा.
चोपदार बाबांचं वय झालं पण महाराज परमार्थासाठी आजही ते उभे आहेत, त्यांचा आदर्श घ्यावा. त्याचबरोबर या ठिकाणी पुन्हा एकदा हार्मोनियमची ज्यांनी सुरांची सुंदर अशी साथ दिलीत, पोपट भोगाडे महाराज तुमचंही मनापासून आभार मान. अरे बसलेत दुसरे आहे दुसऱ्यांचं नाव, पण चला काही हरकत नाही. आज बसलेत का? बरं बरं काही हरकत नाही. तुमचं काय? बबन महाराज मनापासून आभार मानते बबन महाराज. आणि त्याचबरोबर साऊंड सिस्टीम एकदा जोरदार टाळी वाजवा साऊंड सिस्टीमसाठी. आमच्या राहुल दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. की जिथे तिथे तुमची सिस्टीम आहे तिथे तिथे मला आनंदच वाटतो महाराज, कारण सिस्टीमवरतीच कीर्तन आज खूप अवलंबून आहे. आणि हा त्यांचा तर मी नामोल्लेख करणार आहे, पण मोठ्याचं नाव नंतर घेतात, शेवटी असतंय शेवटी. दादांचं मनापासून आभार की एवढे मॉनिटर, एवढे बॉक्स, एवढे सिस्टीम. खरंच आवाज कमी करा, जास्त द्यान, इको द्यान, वाढवान, काही म्हणायची गरज नाही लागली. एवढी सुंदर सिस्टीम तुमची. एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि जपा बरं का ह्या लोकांना, जपा. बाजरी तर बाजरीची भाकरी, ज्वारी तर ज्वारीची द्या, पण जपा, कारण ही अनमोल रत्न पुन्हा मिळणार नाहीत. हा खरी अर्थानं मनापासून आभार मानते. एकदा जोरदार टाळी वाजवा या ठिकाणी आपल्या कॅमेरेमॅन दादांसाठी. चला गजर हरिनामाचा महाराज. भक्ती तुमच्या आमच्यापर्यंत न ठेवता हा संप्रदाय आणि हा परमार्थ वाढवण्याचं काम यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून करतायत. आणि ही कीर्तनं तुम्हाला पुन्हा श्रवण करायला मिळतील गजर हरिनामाचा या यूट्यूब चॅनेलवरती. एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्वांनी त्यांचा चॅनेल बघा, सबस्क्राईब करा, त्यांना लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, सगळंच करा. त्यांना खऱ्या अर्थानं चांगल्या पतीचा प्रतिसाद असावा. पुन्हा एकदा उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होते. सुरुवातीला आले होते पण माझे पती आदरणीय हरिभक्तीपरायण आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक अर्जुनजी महाराज साळेकर, त्यांचंही मनापासून आभार मानते. तब्येत बरोबर नसल्या कारणानं ते बसू शकले नाहीत, पण मला वाटतं खऱ्या अर्थानं ते नसताना देखील त्यांचे साथ माझ्या कीर्तनात असतेच. लग्नाआधी वडील आणि लग्नानंतर पती या दोन जागा मला परफेक्ट मिळाल्या महाराज, म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे बरं का. त्यांची खूप मोलाची साथ आहे. अगदी मी गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं चांगले आज माझी महिला जास्त करून, कारण आम्ही आज त्या गोष्टी अनुभवतोय, जास्त करून महिला भगिनींना माझी विनंती, आयांनो जास्त अपेक्षा धरू नका. बंगलाच पाहिजे, गाडीच पाहिजे, इस्टेट पाहिजे. इस्टेट आणि बंगल्यावाल्याच्याकडे तुम्ही तुमची पोरगी द्याल, पण सुखानं जगेलच याची गॅरंटी देता येणार नाही. पण ज्या पोराच्या अंगामध्ये संस्कार आहेत अशा मुलाजवळ जर तुमची पोरगी गेली, झोपडीत राहू द्या पण सोन्याचा घास खाल्ल्याशिवाय झोपणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ही संस्काराची ताकद आहे. त्यामुळे संस्कारिक मुलांजवळ खऱ्या अर्थानं आपली लेक द्या. नुसता पैसा आणि इस्टेट पाहून तुमची पोरगी देऊ नका. हट्ट जरा कमी करा आणि चांगलं होईल आपल्या पोरीचं याचा विचार करा. अधिकचं बोलणार नाही. उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होते. पुन्हा एकदा संतोष दादा असतील त्यांचंही मनापासून आभार मानते. श्यामदादांचंही पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पुढे. ज्ञानेश्वर माऊली दादराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली